आज मी बनवणार आहे चिकन दम बिर्याणी। त्यासाठी आपण सुरुवात करूयात की कशी बनवायची ते। मागच्या वेळेस एक शॉर्ट व्हिडिओ दाखवला होता की चिकन बिर्याणीचा, पण त्याचे डिटेल्समध्ये मी माहिती दिली नव्हती की कशी बनवली होती ते। तर इथं मी साहित्य गोळा करते अगोदरती की काय काय लागणार आहे ते। मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचा। इथं पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि बाकीचं सगळं सामान घेतलेलं आहे इथं। आणखी ह्याच्यात मला कांदा ॲड करायचा आहे आणि बाकीचे सगळे मसाले। तांदूळ स्वच्छ धुवून 15-20 मिनिटं पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे। इथे चिकन वॉश करून घेतलेलं आहे मी स्वच्छ। बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत इथं छोटे मीडियम साईजचे। 3 टोमॅटो घेतलेले आहेत छोटेसे। इथं जो खडा मसाला असतो आपला, लवंग, दालचिनी, तमालपत्र वगैरे, लिंबू, मिरची, कोथिंबीर, हा बादशाह बिर्याणी मसाला आहे। हा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे आणि मग अशी सांगितलेलं बासमती तांदूळ घेतलेला आहे। चला कसं बनवतात ते आपण स्टार्ट करूया। चिकन आपण इथं धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित। ते मॅरिनेट करायला ठेवायचं एक 15-20 मिनिटं। ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। हळद टाकणार आहे, लाल तिखट, कांदा लसूण मिरची पावडर आणि ह्यातला अर्धा मसाला ह्याच्यात आपण टाकून राहू। एक ते 2 चमचे दही टाकायचे। मलाई दही आहे हे, आंबट नाहीये। लिंबू घेतलेलं ते पिळून घ्यायचंय। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं थोडंसं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्या स्टेजला तुम्ही पुदिना पण ॲड करू शकता, माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे स्किप केलेला आहे। पुदिनाने खूप छान स्मेल येतो। एक 10-15 मिनिटं मॅरिनेट होऊन देऊया, त्याला साईडला ठेवूयात। चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण राईसची तयारी करू। ॲल्युमिनियमचं पातेलं ठेवलेलं आहे। जास्त क्वांटिटीमध्ये करायचं नाही त्यामुळे स्मॉल पातेलं घेतलेलं आहे। एक चमचा तेल,
1 ते 2 चमचे तूप घ्यायचे. पातेलं गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यात मसाले घालूयात. मीठ इकडे जास्त घालायचंय कारण पाणी आपण नितळून काढणार आहोत. 2 चमचे मीठ घातलेलं आहे. 1 मिरची घातली आणि बाकी सगळा खडा मसाला घातलेला. पाण्याला उकळी येऊन द्यायचं. पाण्याला उकळी येते तर आपण कांदा फ्राय करून घेऊयात कारण की लागणार आहे आपल्याला पुढे. भाताला इथं उकळी आलेली आहे, पाण्याला इथं उकळी आलेली आहे. त्याच्यात ह्या स्टेजला आपल्याला ना जे आता अर्धे लिंबू राहिलेलं ते इथं पिळून घ्यायचं आहे. कारण जे लाल कलर आलेला भाताला पिवळाचा कलर येतो ना तो येत नाही. आणि ते साल्ट पण त्यातच टाकून द्यायचं कारण नंतर आपण जे भात काढून घेतो ना नितळून घेतो तेव्हा ते काढून टाकायचं. चार दाणे साखरेचे. ह्या स्टेजला तांदूळ टाकून घ्यायचंय. पाणी काढून घेतलेलं आहे आणि अगोदरच स्वच्छ धुवून ते ठेवलं होतं भिजायला 10 ते 15 मिनिटं. आता ह्याला फक्त 80% शिजवायचं आहे, पूर्ण शिजवायचं नाही आहे कारण की स्टीम द्यायच्या परत. तोपर्यंत कांदा पण आपल्या इकडे फ्राय झालेला आहे. लय करपून द्यायचं नाहीये कांद्याला. अशा प्रकारे भाजून द्यायचं, तळून कडक करून द्यायचं. चिकन आपण फ्राय करून घेतो. ज्यात कांदा फ्राय केलं होतं ते चालू त्याच्यातच करते.
हिरवी मिरची 2 ते 3 टाकून घ्यायची. कांदा बारीक कापलेला आहे उभा, तो घ्यायचा फ्राय करायला एकदा. लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची टाकून इथं. आता दोन्ही मस्तपैकी लाल तपकिरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं. दही खायचं नाही. चिकन इथं मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली फ्राय करून घेतलेला म्हणजे त्याचा कच्चा वास राहत नाही. तिथं पाहू शकता लालसर झालेला आहे. आता आपण याच्यात टॅमॅटो घालणार. टॅमॅटो घालताना त्याच्याकडे मीठ पण घालायचे. मीठ चिकनमध्ये टाकलं आणि भाताला पण टाकलं म्हणून इथं थोडंच घालायचं असं. चिकन मॅरिनेट करताना मीठ वापरलं होतं. इकडे भात पण होत आलाय. थोडंसं आणखी 2 मिनिटं शिजवून द्यावं त्याला. टमाटर कांदा दोन्हीचं एकजीव झालेला आहे. टमाटर पूर्ण तेलामध्ये विरघळलेला आहे. थोडंसं राहिलंय ते चिकन बरोबर शिजवून निघेल. आता इथं जो बाकी राहिलेला बादशाह मसाला आहे तो टाकणार आहे. थोडासा चिकन मसाला टाकते. कांदा मसाला, थोडीशी लाल चटणी, हळद. सगळं एकत्रित करून घेते. तेल सुटेपर्यंत मसाले सगळे परतून घेते. तेल सुटायला चालू झालेलं आहे आजूबाजूने. आपल्याला आता ह्याच्यात चिकन टाकून घ्यायचंय. चिकन टाकून घेतलंय आणि भाताचा गॅस पण बंद केलेला आहे.
भात आपण इथं गाळून घेतो. झोपून करायचे कारण की वाफ लागते भरपूर. चिकन टाकून घेतलं. एक 5 मिनिटासाठी आपण ह्याला शिजून द्यायचं अर्ध कच्चं. मग आपण भातात ॲड करणार आहोत त्याला. तोपर्यंत आपण भातांना लेअर लावून घ्यायची तयारी करूयात. पातीला जे भात शिजवलेलं होतं तेच आहे. पातील्याला दोन्ही सगळ्या बाजूनी तूप लावून घ्यायचंय. डायरेक्ट खाली पण तुम्ही पातेल्याचे चिकन टाकू शकता, पण मी टाकत नाही कारण की पातेलं खूप पातळ आहे आणि चिकन करपू शकतं. त्याच्यामुळे अगोदर थोडासा भात लावून घेते खाली. चिकन शिजलं इथे अर्ध कच्चं. गॅस बंद करून देते. पुढची लेअर लावायची तयारी करते. एक लेअर लावू शकता किंवा 2 लेअर लावू शकता तुम्ही. इथे मी जे तांदूळ वापरला आहे बिर्याणीसाठी तो मला फसवण्यात आलेला आहे, कारण की हा लांबका बिर्याणीचा बासमती तांदूळ नाही आहे. कारण की स्मेल पण येत नव्हता आणि जो लांब तांदूळ असतो की त्याचा भात पण लांब होतो. हा लांब पण झाला नव्हता आणि ह्याचा वास पण नव्हता येत. पण बिर्याणी मोकळी झाली आहे. इथे शेवटची लेअर लावून घेते. त्याच्यानंतर ह्याच्यावर गार्निशिंगसाठी मी कांदा, कोथिंबीर आणि कलर यूज करणार आहे. आणि मी पातेल्याला कणिक वगैरे लावणार नाही स्टीमसाठी. त्याच्यावर बसेन असं बरोबरचं ताट ठेवणार आहे. फक्त स्टीम काढून घ्यायची आहे आणि भात थोडंसं शिजून द्यायचं आहे. आता ह्याला थोडंसं डेकोरेट करून घ्यायचं आहे. तूप पण मी जास्त वापरत नाही, कारण की मग जास्त असं तूप असेल तर मग ते टाळायला पण चिटकतं आणि खाताना टेस्ट पण येत नाही. पातेल्याला लावलेलं आणि राईसला पण आपण शिजवताना थोडंसं तूप टाकलेलं, त्याच्यामुळं मग मी इथं काय तूप जास्त वापरणार नाही आहे. तर आता जो आपला खायचा कलर आहे तो वाटीमध्ये पाण्यात मिक्स करून एक आपण छोटे बिया पाडायचे भाताला, त्याच्यामध्ये आपण कलर टाकणार आहोत. कलर टाकलेला खायचा, थोडं कलर आहे कोथिंबीर आणि कांदा दोघी खाली नंतर तूप. आता ह्याला चांगलं दम देऊन द्यायचं. त्याचा अर्थ की ह्याच्यावर झाकण ठेवायची, वाफ नाही गेली पाहिजे. हे झाकण बसलेलं आहे, पण ह्याच्यावर काहीतरी ओझं ठेवावं लागणार आहे.
इथं जड ठेवलं होतं ते काढले मी अगोदर आणि भात इथं वाफळून शिजून रेडी आहे आणि सगळ्या घरात बिर्याणीचा वास स्मेल सुटलेला होता, पाहू शकता तुम्ही. इथं आपली बिर्याणी बनवून तयार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजची रेसिपी बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या सगळ्यांनी दम बिर्याणी खायला. त्याचबरोबर मी ठेवलेला आहे वाटीमध्ये दही आणि थोडासा रस्सा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.